बघा सकाळ सकाळी उठून मला चहा करायला लावल्या. रोजचं काम आहे त्याचं ते. रोजचं काम, रोजचं चहा मला चहा कॉफी हेच करतोय. चहा करायला लावते, निवांत पिते आणि मग ऑफिसला जाते. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आत्ता सकाळचं 7 वाजलेत. आत्ता मी जस्ट फ्रेश तेन होऊन देवपूजा तेन करून घेतली आहे. आता मला टिफिनचं वगैरे तयारी करून घ्यायचं आहे. आज मी टिफिनला ढबू मिरचीचं भाजी करणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर चला आजच्या या ब्लॉगला स्टार्ट करूया. तर बघा इथे चपातीचं पीठ मळून ठेवलंय. तर भाजी रेडी करून घेऊपर्यंत हे चपातीचं पीठ भिजेल. तर बघा इथे लसणाच्या पाकळ्या 4 घेऊन त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून त्याला बारीक करून घेतो. आणि हे ढबू मिरची मधलं बी काढून मी बारीक चिरून घेऊन ह्याला मिठाचं पाणीने स्वच्छ धुवून घेतली आहे. बघा इथे एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट आणि अर्धा टोमॅटो घेतली आहे. तर आता भाजीचं सगळं रेडी झालेलं आहे. तर आता फोडणी घालून घेऊया. तर बघा थोडंसं ऑइल घालून घ्यायचं. मग ते ऑइल गरम झाल्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. मग ते जिरं तडतडल्यावर मोहरी टाकायचं. मग ते पण थोडंसं तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचं. मग त्यामध्ये इथे लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट टाकून त्याला चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये थोडंसं हिंग घालून मग त्याला देखील मिक्स करून घ्यायचं. मग इथे लसूण थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून त्याला पण ब्राऊन करून घ्यायचं. मग हे बारीक केलेला अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ते टोमॅटो लवकर शिजून येईल. ठीक आहे. मग हे कट केलेलं मी ढबू घालून त्याला सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतो. मग 2-3 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, धनिया पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडंसं सांबार मसाला, तर चवीनुसार मीठ घालून ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये थोडंसं साखर घालून त्याला पण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणा भाजून घेऊन त्याला थोडंसं मोठं बारीक करून घेतलंय. मग त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. मग वरून कोथिंबीर घालून ह्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर आता हे 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवतो. बघा सकाळ सकाळी उठून मला चहा करायला लावल्या. रोजचं काम आहे त्याचं ते. रोजचं काम, रोजचं चहा मला चहा कॉफी हेच करतोय. चहा करायला लावते, निवांत पिते आणि मग ऑफिसला जाते. आणि स्वयंपाक कोण करते आता? महिन्यातनं 2 वेळा करते सकाळी उठून स्वयंपाक. इथं काय तर बाहेरच खायची वेळ येते. तर बघा त्या साईडला भाजी ठेवलोय, ह्या साईडला चहा उकळाले. तर बघा 10 मिनिटं झाले. आधीमध्ये तुम्हाला भाजी चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून अशा पद्धतीने मॅश करून बघायचं शिजलंय की नाही ते. तर बघा ढबू मिरची शिजलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेतो. तर आता भाजीत रेडी झालेला आहे. आता मी ह्या साईडला पटापट चपाती तेन करून घेतो. तर बघा डेली असे छान छान व्लॉगसाठी माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा अशा प्रकारे मी सगळं चपाती भाजून घेतली आहे. तर आता हे झणझणीत ढबू मिरचीचं भाजी कसं वाटलं तुम्हाला प्लीज मला कमेंट करून कळवा. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.